नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला एक तांदूळाच्या उकडीपासून एक युनिक असा पदार्थ करून दाखवणार आहे. हा कोणी खाल्ला असेल नसेल मला माहिती नाही, पण हा पदार्थ खूप छान लागतो. आणि म्हणजे आपण जनरल मोदकाच्या वेळी उकड काढतो, मग ती उकड उरते आपली. मग उकड उरली की आपण त्याचे सिद्ध लाडू निविग्र्या करतो. आणि मग अशावेळी आणखीन एक आपल्याला पदार्थ सुचला, तो म्हणजे उकडीचे वडे. हे वडे एकदम सुंदर लागतात आणि आज मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे. कारण आत्ता सगळ्यांकडे अधूनमधून उकड गणपतीच्या ह्याच्यामुळे होतच असते. आणि किंवा आता गोड खाऊन कंटाळा आलेला असतो, मग अशावेळी आपण हा पदार्थ करू शकतो. आणि हा खूप सुंदर लागतो. कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही, सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. त्याच्यासाठी मी काय घेतलं आहे तर 1 वाटी हे पीठ घेतलं आहे. तेवढ्याच मापानं मी हे पाणी घेतलं आहे. पहिल्यांदा जशी आपण मोदकाला उकड काढतो तशी मी उकड काढून घेणार आहे. आज मी आता वडे करायचे, त्याच्यामुळे काय त्याच्यात तूप घालणार नाही, मी तेलच घालणार आहे थोडं. आत्ता आधी अगदी थोडं मीठ घालते. नंतर सगळं साहित्य आपण उकड काढून झाली की त्याच्यात साहित्य घालणार आहोत. तर मी नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घातलं आहे. तर ह्या पाण्याला आपण चांगली उकळी आणायची आहे आणि रेग्युलर उकड करतो तशी उकड करून घ्यायची. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण नेहमीप्रमाणे ही उकड काढून घेऊया. झाली आपली उकड काढून. तर मी याच्यावर झाकण टाकणार, गॅस घालवून टाकणार. ठेवते, गॅस घालवून टाकला आहे. ही उकड जशी मोदकांची उकड काढतो तशी ही उकड तयार झाली आहे. आता आपण यामध्ये साहित्य घालणार म्हणजे हा मिरचीचा ठेचा. आपल्याला ज्या मानानं तिखट वगैरे, कारण हे तिखट लागत नाही, उकडलं तळले की त्याचं तिखटपणा कमी होतो, त्याच्यामुळे मिरचीचा ठेचा त्याच्यात व्यवस्थित लागतो. त्यानंतर मी आता हिंग घालणार आहे. हिंग उकड पचायलाही सोपी जाते आणि लागतोही वास छान. चवीप्रमाणे मीठ, आपण थोडं मीठ मिरची वाटताना घातलेलं आहे तरीसुद्धा मीठ व्यवस्थित, आणि उकड काढतानाही घातलं आहे त्या मानानं आपण मीठ घालायचं. थोडं जिरं किंवा जिऱ्याची पावडर, मी यात जिरं घालणार आहे. जिरं दिसतंही छान वड्यांवर. तीळ घातले तरीसुद्धा छान दिसते, त्याच्यात जर काळे तीळ असतील ते सुंदर दिसतील. थोडं जिरं घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही भरपूर घालायची. आणि आता ही आपण उकड, जशी आपण मोदकाची उकड मळून घेतो तशी ही आपण उकड मळून घेणार. गरम गरमच उकड मळून ठेवायची. बघा आपला असा आता गोळा मळून तयार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन जरी कोण पाहुणे आले आणि आज काहीतरी वेगळा प्रकार म्हणून करायचा आहे तरीही करू शकता. किंवा मोदकाची उकड उरली की आपण त्याच्या मग भाकऱ्या करतो किंवा निविग्र्या करतो. हा प्रकार खूप छान आहे. फक्त हे गरम गरमच खायला लागतं. करायचं आणि गरम गरम खायचं. आता आपण हे पीठ छानपैकी मळून घेतलं आहे. आता त्याचे आपण गोळे करूया. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण गोळे करूया. शक्यतो वडे फार मोठे करायचे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण गोळे करून घेऊया. एक साईज गोळे करून आपण त्याचे वडे लिपूया किंवा थापूया. तर आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आपण, आणि वडे आता थापून घेऊया. शक्यतो सगळीकडून सारखा वडा होईल एवढं बघायचं आणि सारखा थापून घ्यायचा. तेल तापलं आहे का बघायचं.
आता आपण बारीक गोळी टाकून तेल तापलं आहे का बघूया. आपलं तेल सुंदरपैकी तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात वडा सोडूया. तर बघा किती सुंदर वडा आपोआप फुगून येईल वर तो. बघा किती सुंदर येतो. हा वडा खूप छान लागतो खायला, एकदम सुंदर चुरचुरीत असा मस्त, म्हणजे वेगळी डिश आहे. अगदी पाहुणा आला कोणतरी झटकन होणारी अशी डिश आहे. म्हणजे पटकन पीठ भिजवलं, गरम गरम वडे करून दिले, बरोबर दही असलं तरी चालेल, काही नसलं तरीसुद्धा चालेल, असा हा आपला सुंदर वडा तयार झाला आहे. बघा किती दिसतोही किती छान तो. बघा टिश्यूवर आपण काढून ठेवायचा. असेच आपण आता बाकीचे करून घेऊया. आता दुसरं टाकूया. ते बघा सगळे असे आपले छान वडे फुगून आलेत. काहीही त्यांना करायला लागत नाही. तो बघा कसा सुंदर फुगलाय तो. खूप सुंदर डिश आहे, नक्की सगळ्यांनी करा. एकदम मस्त वेगळी डिश आहे, युनिक डिश आहे. असे आपण आता सगळे आहेत ते करून घेऊया. छानपैकी उकडीचे वडे एक युनिक रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. हे दह्याबरोबर, चटणीबरोबर, काहीही नसलं तरी चालतं. चहाबरोबर खाल्ले तरीसुद्धा अतिशय सुंदर लागतात. एकदम खमंग कुरकुरीत. मी तुम्हाला एखादा हवा तर मोडून दाखवते. हा बघा किती सुंदर असा मस्त वडा होतो. व्हिडिओ मी कसा केला हा तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.